वातावरण अतिशय शोकाकुल असंच आहे, कारण प्रत्येक बारामतीकर जे आहे तो अतिशय भावूक झालेला आहे। त्यांचा लाडका दादा आता त्यांच्यामध्ये राहिलेला नाहीये। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालेलं आहे। त्यांच्या अकाली निधनानंतर बारामतीवरती अक्षरशः दुःखाचा डोंगर प्रसारक मंडळामध्ये अजित दादा यांना अंत्यविधी जी आहे ते दिले जाणार आहे, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आणि याच मैदानामध्ये कशा प्रकारे पूर्वतयारी करण्यात आली आपण इथे माझ्या मागे पाहत असाल। अजित दादा यांची हास्य मुद्रा असलेला एक फोटो जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे मोठा, आणि त्या फोटोला पुष्पहार जो आहे तो अर्पण करण्यात आलेला आहे। आणि काही वेळातच इथे सर्व बारामतीकर जे आहेत ते येऊ लागतील आणि इथे पुष्पांजली अर्पण करतील दादांना। आणि त्यानंतर आपण पाहत असाल इथे एक व्हीआयपी पंडाल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। याच व्हीआयपी पंडालमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते इथे येईल। आणि त्याचबरोबर केंद्रीय नेते जे आहेत ते मोठ्या संख्येने येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील इथे पोहोचणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील इथे येणार आहेत। अनेक केंद्रातील मान्यवर आणि जी माहिती मिळते त्यानुसार देशभरातील जवळपास 6 राज्यांचे मुख्यमंत्री इथे येणार असल्याची माहिती मिळते। विविध पक्षांचे प्रमुख नेते देखील इथे येणार आहे। आणि समोरच्या बाजूला आपण इथे पाहतो हा एक चौथरा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। हा काल रात्रीभर पाहतो आपण एक नवीन चौथरा जो आहे तात्काळ इथे उभारण्यात आलेला आहे। आणि या चौथऱ्यावरती अजितदादांना अंतिम विदाई जी आहे ती दिली जाणार आहे। या चौथऱ्यावरती त्यांना अग्निदाह जो आहे तो दिला जाणार आहे। त्याची आता तयारी जी आहे ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे। समोर आपण पाहत असाल संपूर्ण मैदान आहे। या मैदानामध्ये हजारो जे सर्व चाहते आहेत अजितदादांचे ते मोठ्या संख्येने येणार आहेत आपल्या लाडक्या दादाला शेवटचा निरोप देण्यासाठी, त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने इथे बारामतीकर जे आहेत ते येणार आहेत। आणि आपण पाहतो त्यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे उपाययोजना केल्या जात आहे। आपण समोर पाहतोय हा चौथरा जो आहे तो बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याला आता फुलांची सजावट जी आहे ती करण्यात येत आहे। आणि त्यासाठी सर्व बारामतीकर जे आहे ते काल रात्रभर इथे राबत होते। चौथरा बांधून झालेला आहे तात्काळ काही तासांमध्ये, आणि त्यानंतर आता चौथऱ्याला इथे सजवण्यात येत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व बारामतीकर जे आहेत ते आज इथे मोठ्या संख्येने गर्दी करणार आहेत। राज्यभरातून अजितदादा यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे चाहते जे आहेत, त्यांचे कार्यकर्ते ते इथे मोठ्या संख्येने येणार आहेत। शोकाकुल मनाने सर्वजण इथे येतील आणि अजितदादांना शेवटचा भावपूर्ण निरोप देणार आहेत। बरं, उदय, संवाद साधत राहू, तुर्तास असेच सोबत रहा। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत हे देखील विद्या प्रतिष्ठान इथल्या मैदानातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, जी सकाळ उजाडू नये असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं ती सकाळ उजाडलेली आहे। आज दादांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे। जनसागर लोटलाय। बरोबर आहे, जी सकाळ उजळू नये असं दादांच्या कार्यकर्त्यांना किंवा चाहत्यांना वाटत होतं, महाराष्ट्राला वाटत होतं, तसंच ही तयारी देखील आपल्याला कधी करायला लागू नये असं देखील या कार्यकर्त्यांना वाटत होतं। पण ती तयारी करावी लागते। मी काही दृश्य तुम्हाला दाखवतो, म्हणजे जसं माझे सहकारी उदय जाधव त्यांनी सांगितलं, हार तुरे घेऊन उभे असणारे कार्यकर्ते, दादांचा जयघोष करणारे कार्यकर्ते काल स्तब्ध झालेले होते। अनाकलनीय होतं सगळं। अचानक असं कसं काय झालं, म्हणजे अनपेक्षित घडामोडी सगळ्या घडल्या आणि होत्याचं नव्हतं झालं, दादा गेले। आणि म्हणून शोकाकुल परिस्थितीमध्ये संपूर्ण बारामती या मैदानावर काल आम्ही पाहिली आणि आज राज्यभरातून सगळेच कार्यकर्ते इथवर येणार आहेत। आणि म्हणून या अंत्यविधीची ही तयारी सध्या केली जाते। चौथरा अवघ्या काही तासात उभारलाय, मोठा चौथरा आहे। त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठान ह्या विद्यासंकुलामध्ये, या संकुलामध्ये हे मैदान प्रचंड मोठं आहे, म्हणजे दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क यापेक्षा मोठं आहे। आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये सध्या ही तयारी केली जाते, कारण संपूर्ण राज्यभरातून सगळे कार्यकर्ते दादांचे इथे येणार आहेत आणि त्यांची बसण्याची व्यवस्था किंवा निदान त्यांना उभं राहता येईल आणि आपल्या लाडक्या नेत्याला आज हा शेवटचा निरोप देता येईल, आपल्याला पाहता येईल, तिथे उपस्थित राहता येईल, आपल्याला निरोप देता येईल, म्हणून सगळेच कार्यकर्ते किंवा लोक येणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभरातून खूप दूरपर्यंत लोक असणार आहेत। आणि म्हणून काही LED स्क्रीन वगैरे देखील लावलेले ज्यांना दादांचं अंत्यदर्शन या LEDच्या माध्यमातून निदान दुरून तरी घेता येईल, कारण काल देखील पार्थिव इथे आणल्यानंतर बरेच लोक त्यांचं दर्शन त्यांना घेता आलं नाही आणि म्हणून मग त्यांना पुन्हा जावं लागलं होतं। आज ती व्यवस्था तशी व्हावी, सगळ्यांना दर्शन व्हावं यासाठी हे स्क्रीन सध्या लावलेले आहेत। हा सगळा परिसर आहे तो बंद केला जाणार आहे। इथे कोणालाही येऊ दिलं जाणार नाहीये चौथऱ्याच्या अगदी एक साधारणतः 20 मीटरच्या अंतरावर। आणि त्यानंतर पुढून, कारण VIP मुवमेंट असणार, केंद्रीय मंत्री येणार आहेत आणि सगळेच मुख्यमंत्री वगैरे असणार आहेत, म्हणून इथे कोणालाही येऊ दिलं जाणार नाहीये। सगळ्या लोकांना मागे थांबावं लागणार आहे। पूर्ण Z+ सुरक्षा इथे लावली जाणार आहे।
पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे सगळ्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात करण्यासाठी, कारण भाऊक झालेले कार्यकर्ते काल प्रचंड संख्येने जमलेले होते आणि त्यांची गर्दी वाढत चाललेली होती आणि गर्दी अनियंत्रित होत होती. म्हणूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा असेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांना दादांचं दर्शन व्यवस्थित घेता येईल आणि हा अंत्यविधीचा कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण पाडण्यासाठी प्रशासन सध्या ही तयारी करते सगळी. बरं, सुमित, संवाद साधत राहू, तुर्तास असेच सोबत राहा.